पुणे येथील जैन बोर्डिंगच्या समर्थनार्थ बागलाण तहसीलदारांना निवेदन. पुणे येथील HND ट्रस्टच्या जमीन इमारत विक्री व्यवहारास महाराष्ट्रातून किंवा भारतातून विविध ठिकाणाहून या परस्पर विक्री व व्यवहार केल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे. याच अनुषंगाने बागलाण तालुका जैन समाज संघटनेच्या वतीने सुद्धा बागलाण तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की ही संपत्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या उद्देशासाठी व जैन विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी देणगी स्वरूपात दिली गेली होती. त्याविरुद्ध जाऊन तिची विक्री केली जात आहे. ट्रस्टने समाजातील लाभार्थी, भूतपूर्व विद्यार्थी, धार्मिक प्रतिनिधी व दात्यांचा अभिप्राय न घेता एकतर्फी पाऊल उचलले आहे. या विक्रीबाबत निविदा प्रक्रिया, मूल्यांकन, चॅरिटी कमिशनरची परवानगी व ट्रस्ट डीएडनुसार पारदर्शकता राखली आहे की नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे. मंदिर व धार्मिक स्थळांच्या अस्तित्वाला धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, जे धार्मिक भावनांचा अवमान व वारसा संपत्तीचा नाश करू शकतो. देशभरातील जैन समाज या निर्णयास ठाम विरोध करीत असून अनेक जिल्ह्यातून शासन दरबारी तक्रार सादर करण्यात येत आहे. पुणे येथील HND हॉस्टेल ट्रस्टच्या जमीन विक्री हस्तांतरण प्रक्रियेस तात्काळ स्थगिती देण्यात यावी. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी, तथ्य तपास समिती नेमणूक, पूर्ण पारदर्शकतेने तपास करण्यात यावा. धार्मिक व चॅरिटेबल स्वरूपाच्या संस्थांच्या संपत्ती विक्रीबाबत जैन समाजाचा अभिप्राय अनिवार्य करण्याचे दिशानिर्देश सरकारकडे दिले जावेत. ट्रस्ट चॅरिटी कमिशनर, संबंधित अधिकारी यांना या विक्री संदर्भात कागदपत्रे व नोंदी सार्वजनिक करण्याचा आदेश देण्यात यावा. मंदिर